Hello students, today we are going to learn one more important writing skill, that is mind mapping. माइंड मॅपिंग हे जरी नवीन असं स्किल असलं तरी फॉरेन स्टडीजमध्ये हे बऱ्याचदा वापरलं जातं. असं अत्यंत इम्पॉर्टंट असं हे रायटिंग स्किल आज आपण शिकणार आहोत. ब्रीफ हिस्ट्री मी सांगते. ॲक्च्युली टॉनी बुझन यांनी हे माइंड मॅपिंग, ते एक सायकोलॉजिस्ट होते, टेलिव्हिजन पर्सनॅलिटी होती. ही हॅज स्टार्टेड अँड इंट्रोड्यूस दिस स्किल ऑफ माइंड मॅपिंग. त्यांनी ते एक सायकोलॉजिस्ट होते. त्यांनी अभ्यास केला की मुलांना लर्निंग करताना या स्किलद्वारे जर लर्निंग केलं तर ते मोर इफेक्टिव्ह होतं. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की जो टॉपिक आहे त्यामध्ये या ट्रिक्स आपण वापरल्या तर त्या इट डेव्हलप्स अवर ब्रेन ऑल्सो अँड मेक्स अस इझियर टू अंडरस्टँड ऑल्सो. So he had introduced that. In foreign countries it has taken in the syllabus also. We all of you know that the creativity that has focused in foreign countries. आणि आपल्याकडे सुद्धा असे आपण छोटे खेळ खेळत होतो. पासिंग द पास, एक वर्ड पास करायचा आणि त्याच्याशी रिलेटेड वर्ड सांगायचा. ते म्हणजे दुसरं तिसरं काही नसून माइंड मॅपिंगचाच भाग आहे. तर बघूया माइंड मॅपिंगचा एक्झॅक्ट व्हॉट इज द मीनिंग ऑफ इट. मीनिंग माइंड मॅपिंग मीन्स लिंकिंग द वर्ड्स टू ईच अदर. याचा अर्थ असा होतो. आणि याच्या मागे सायकोलॉजिकल कारणही असं आहे की आपल्या ब्रेनमधल्या ज्या राईट ब्रेन असतो त्याच्यामध्ये ती क्रिएटिव्हिटीचं एक त्याचे न्यूरॉन्स डेव्हलप असतात. आणि ते मोर डेव्हलप करण्यासाठी असे गेम किंवा अशा ट्रिक्स, असे स्किल आपल्यामध्ये असणं गरजेचं असतं. लेट्स सी द इम्पॉर्टन्स ऑफ इट. खूप इम्पॉर्टन्स आहेत. त्यापैकी काही बघूया. एक्सप्लोर न्यू आयडियाज. जर माइंड मॅपिंग स्किल तुम्ही घेत असाल तर एका आयडियावरून अनेक आयडिया एक्सप्लोर होतात. दुसरं आहे ब्रेनस्टॉर्म, जे आपल्याला सिलेबसमध्ये पण इंट्रोड्यूस केलेलं आहे. तर ब्रेनस्टॉर्म आपल्या हे जे फंक्शन आहे ते होतं याच्यामुळे. थर्ड, टेक नोट्स. जेव्हा तुम्ही मोठे टॉपिक शिकता तेव्हा त्याचे नोट्स कशा काढाव्यात हे जर तुम्ही स्किल शिकलात तर हे तुम्हाला पटकन येईल. नेक्स्ट इट इज राईट एसेज. जेव्हा एसेज लिहायचे असतात, एखादा टॉपिक समोर आलेला असतो, एक्सपान्शन ऑफ आयडिया असू दे, अशा वेळी लिहिताना त्याची आउटलाईन काय असावी, कुठे आपण काय घालणार आहे, इंट्रोडक्शन कसं करणार आहे, एंडिंग कसं करणार आहे, त्याच्याशी रिलेटेड मटेरियल कसं प्रेझेंट करणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माइंड मॅपिंगमुळे इझी होतात. नेक्स्ट इट इज मेमराईज. जसं मी मघापासून सांगते की इट्स अ बेस्ट स्किल ऑफ मेमरायझिंग. तुम्ही जर माइंड मॅपिंगच्या पद्धतीनं अभ्यास करत असाल तर तुम्ही कधीच विसरणार नाहीत. ते इतके लक्षात राहतात हे पॉईंट्स. नेक्स्ट इट इज क्रिएट प्रेझेंटेशन. इट्स अ पार्ट ऑफ प्रेझेंटेशन ऑल्सो. आपल्याला माहिती आहे वी लर्न अ लॉट बट वी मस्ट नो हाऊ टू प्रेझेंट इट. सो वाईल प्रेझेंटिंग वी कॅन टेक द हेल्प ऑफ माइंड मॅपिंग. Next it is group project. All of you are working in a project. At that time this tactic is very helpful. Assessment. Whenever you are assessing something, सेल्फ असेसमेंट असेल, जनरल असेसमेंट असेल, या केसमध्ये सुद्धा माइंड मॅपिंग हेल्पफुल आहे. इट मेक्स यू क्रिएटिव्ह. याच्यामुळे तुम्ही क्रिएटिव्ह होता. जसं की मी तुम्हाला रिझनही सांगितलं. नेक्स्ट, डेव्हलपमेंट ऑफ ब्रेन. It causes and intellectual ability increases. So taking into consideration all these qualities, mind mapping is very important one. So practice it not for just your exam but for your whole life. So let's take some examples of it. First I am taking the example of forms of literature. So how to draw it? There are some tags. Let me explain you. Here first right in middle. तुम्ही इथे कोणतेही डायग्राम ड्रॉ करू शकता. either you can draw circle, triangle or square or box or lines. Here we will write various forms of literature. Now see, I want to tell you जी सेंट्रल आयडिया असते ज्याच्याबद्दल आपल्याला लिहायचं आहे तो क्वेश्चन दिलेला असतो क्वेश्चन पेपरमध्ये. आणि दे आर गोइंग टू प्रोव्हाइड यू सम पॉईंट्स ऑल्सो. समजा ते इथं तुम्हाला पॉईंट्स देतील. पोएट्री, ड्रामा, नॉवेल, शॉर्ट स्टोरी, असे 4 पॉईंट्स पण देतील. तर त्याचा उपयोग करून तुम्ही क्वेश्चनमध्ये याचा आन्सर कसं लिहिणार आहे हे बघा. पहिला आहे फॉर्म्स ऑफ लिटरेचर. ओके, तर याला साधारण तुम्ही किती ॲरो करायची गरज नाही, असे तुम्ही त्याचे फॉर्म्स करा.
Suppose I am writing here okay, then write here poetry, then here drama, then you can write here novel, and here short story. ओके, म्हणजे मेन सेंट्रल आयडियामध्ये लिहा, त्याच्याशी रिलेटेड जी ब्रांच आहे सब टायटल ते कॅरी ऑन करा, आणि हे ऑलरेडी तुम्हाला एक्झाममध्ये प्रोव्हाइड केलं जातं. आता तुमचा स्कोप कुठं राहतो की तुम्ही याला सब ब्रांचेस काढता, याला ट्विक्स काढता. ओके, तर त्यावेळी तुमचं स्किल असतं. मग तुम्ही काय करायचं, आता पोएट्री कोणत्या प्रकारच्या असतात, तर इमॅजिनेटिव्ह असते. Okay, here again you one can draw. Next it is realistic asti, so you can draw here also. Next, in case of drama, we all of you know comedy is there. Next, tragedy is there. Don't put arrow, just like this. And tragicomedy is there. In case of novel, again we can develop it like this. Historical novel is there, right here. Social novel is there, psychological novel is there, realistic novel is there. So you have to fill all these things here. In case of short story, there are not the more tweaks, so just you can write it is close to our life. Got it? So in this way we have to write mind mapping. We'll take another example here. Just take the example of, आता तुम्ही म्हणाल की आमच्या आयडियाज ना काय स्कोप आहे इथे, तर जे तुम्ही वाचलेले इन्फॉर्मेशन होती, समजा मला जर लिटरेचरचा टॉपिक शिकवायचा होता, तर मी एवढं सगळं एक्सप्लेन करण्यापेक्षा एक डायग्रॅम काढली असती आणि एक्सप्लेन केलं असतं, तर तुम्हाला ते परफेक्ट लक्षात राहिलं असतं. म्हणून ह्या मेमरायझिंगच्या, नोट्स मेकिंगच्या ह्या ट्रिक्स आहेत असं सांगितलेलं आहे. जसं की आता आपल्यात सगळ्यात सोपा पॉईंट असतो तो टेन्सेसचा. सो राईट हिअर टेन्सेस, किंवा मला असं वाटतं की 3 मेन टाईप्स आहेत म्हणून मी याचा ट्रायंगल घेते. ओके, सो आय एम रायटिंग हिअर टेन्सेस. नाव टेल मी व्हॉट इज द फर्स्ट वन. हां, just write present. Okay, present tense is there. Then next, it is past. Very good. Then next, it is future. Okay, now we have to develop it. तर आपल्याला माहिती आहे, ऑलरेडी वी हॅव स्टडीड. सो लेट्स फील इट. प्रेझेंटमध्ये परत 4 येणार. एम आय राईट? हां, सो दॅट यू हॅव टू राईट. तुम्ही कोणतेही डायग्रॅम वापरू शकता, इथं सर्कल वापरू शकता, ट्रायंगल, स्क्वेअर. सो हिअर व्हॉट विल यू राईट हिअर? सिम्पल प्रेझेंट, then continuous, then perfect, then perfect continuous. Okay, same it will take here also. 1 2 3 4. Here also 1 2 3 4. You have to draw that and fill it one. Got it? So in this way learning becomes more easier. That's why mind mapping is introduced. Got it? आता हे आपल्याला माहिती होतं. Now let's take some questions which are from your textbook. First one, see from brains icebreaker only. Preparing for the board exam. Okay, so take it in middle. Preparation. I will write in short, preparation for exam, either board, HSC, SSC, whatever. Now let's start. What they have given you. तर इथं आता याचं माइंड मॅपिंग करताना साधारण आपण एक्झामची प्रिपरेशन करत असतो, तर काय पासून आपण स्टार्ट करतो? फर्स्ट व्हॉट वी आर डुईंग? हां, वी आर अटेंडिंग लेक्चर्स. ओके, अटेंडिंग लेक्चर्स. देन नेक्स्ट, नॉट रीडिंग टेक्स्ट बुक. Reading textbook is there. Next, come on, tell me. Yes, watching video is one more added, no, nowadays. So you can write that also, watching videos for more information.
Next, if you are going to coaching classes, attending that also lectures, it will come in here only. Watching videos, then preparing notes. Preparing notes will come here. Then next, what? Yes, making timetable. असं काही याला सिक्वेन्सच पाहिजे असं नाही आहे. Next, come on, tell me. Suppose you are having some doubts. Then you are going to teachers and asking doubts. So, asking doubts to teacher. If you wanted to clear one more point, then you are discussing with your friend. Am I right? Discussing with friends is there. Then next, yes, consistency is required. Some qualities are there. You are following that. So that will also come. Here after discussing with friends, you are practicing some questions. Practicing is there. And if you are having any hard problems there, then also you are planning for that. You are preparing short notes, revising, revision is there. Okay, got it? So in this way, you are preparing for any exam there. Got it? इतकं माइंड मॅपिंग इझी आहे. फक्त तुम्हाला त्या स्टेप्सनी पटपट पटपट सांगत जायचे जे तुम्हाला सुचेल ते. Okay, now next question we will take on the same only. I think it is about the future goals. We will take on future goals. Okay, what are your future goals? So, note down here, future goals. Okay, in this way they are giving you some points also. Sorry, I'm making here arrows only. Now, in the exam, they are providing you points here. आता पॉइंट्स कुठलं देणार? फ्युचर गोलमध्ये तुमचं करिअरच्या बाबतीत काय गोल? वॉट एव्हर गोल यू हॅव सेट that you have to write here. Now the next it is about family. About family. Whatever the goals are there, that also you have to write here. And next it is, I think it has given your hobbies. About your hobbies. And one more is there about health and fitness. Now come on, write it. Health and fitness. Okay, so let's develop it. सांगा बघू करिअरच्या बाबतीत काय माइंड मॅपिंग आहे तुमचं? वॉट एव्हर यू हॅव डिसाइड अबाउट युअर करिअर. एक तर you will become doctor or engineer or scientist, whatever you have decided, note down there. Next one, either you are going to start any business or what, any. Here, suppose तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही त्या फील्डमध्ये पण पुढं काहीतरी करावं. Suppose today I have made my career in teaching field. Okay, then what I will write here? After completing this teaching, I want to become professor, then principal, like that stages I have decided. That's why you have to write that also. In case of family, whatever your plans are there, write. First one, marriage will be there. Then next, purchasing your own house, taking care of your parents. Okay, all these things will come in the family. Now, what's about the hobbies? In case of hobbies, we are having lots of hobbies. As usual, I will give you one example that I love reading there. I want to write some poems or articles. I want to publish my book. In this way, you can write the things. In case of health and fitness, which is very important, you can that also add here. Come on, tell me. In case of health and fitness, what will you do? You will join there any gym if you are having that plan. Then doing
regular exercises or yoga is there. For mental fitness, some things you have to do here. Meditation, very good. Okay. In this way, you have to write mapping, mind mapping. Now let's take one more example of it here. Just take that. I think one more we will take. Benefits of games and sports in your life. So note down here. First, benefits of sports and games in our life. Central idea फक्त इथं put up करायची आहे. Next, right here. Whatever points they have provided. First one is development. First one is will to win. First point they have made here. आता याच्याशी रिलेटेड हे तुम्हाला एक्झाममध्ये प्रोव्हाइड करतात हे पॉईंट. हे आधी आपण लिहून घ्यायचे आणि मग ते डेव्हलप पुढे ट्विक्स ॲड करायचे त्याला. नेक्स्ट इट इज टीम स्पिरिट अँड स्पोर्ट्समनशिप. टीम स्पिरिट and sportsmanship. Okay, next it is here group behavior. किती पॉइंट्स दिलेले आहेत तेवढ्या ब्रांचेस ॲड करायच्या. ग्रुप बिहेवियर. नेक्स्ट इट इज किलर्स इन्स्टिंक्ट. किलर्स इन्स्टिंक्ट हा खूप महत्त्वाचा वर्ड आहे, आपण तो बघूयात. अँड वन मोर इज देअर अबाउट हेल्थ अँड फिटनेस अँड स्टॅमिना दे हॅव गिवन. सो नोट डाऊन दॅट ऑल्सो. फिटनेस अँड स्टॅमिना. आता चला लेट्स डेव्हलप इट. कम ऑन स्टार्ट. वी विल स्टार्ट फ्रॉम दिस विल टू विन. बेनिफिट्स ऑफ स्पोर्ट्स अँड गेम्स वी आर प्लेइंग. तर त्याच्यामध्ये पहिला बेनिफिट आहे तो विल टू विन. तर आपल्यामध्ये जर विल असेल तरच आपण जिंकतो. मग त्याचे काय काय फायदे होतात सांगा बघू. काय काय होतात विल टू विन असेल तर. एखादी मॅच आठवून बघा समोर. येस, बिल्डिंग कॉन्फिडन्स. व्हेरी गुड. बिल्डिंग कॉन्फिडन्स. नेक्स्ट ट्राइंग हार्ड. Next, motivates. We get motivation from that. So note down, get motivation. Okay. Now come to the next, team spirit and sportsmanship. For exam, at least 8 points you have to add. Okay. Come on, tell me what's about team spirit. What? ओके. आणखीन टीम स्पिरिटमध्ये बघा स्पोर्ट्समनशिप असेल आपल्यामध्ये तर त्याचे फायदे काय होतात आपल्याला. टीम स्पिरिट असेल तर वी सेट वन गोल. सेट अ गोल. ओके, एकच गोल असतं. परत टीम असेल आपली तर टीम स्पिरिटचं काय फायदा होतात. समजा काही गोष्टी आपल्याला क्लिअर करायच्या असतील तर वी कॅन टेक द हेल्प ऑफ अवर टीम. क्लॅरिफिकेशन ऑफ सम प्रॉब्लेम्स. आणखीन सांगा. हां, असं एकदम मोठं लिहायचं नाही, फक्त त्याच्याशी रिलेटेड शॉर्ट बनवायचं. एवढं मोठं नको आहे आपल्याला. टीम स्पिरिटचा फायदा काय होतो. युनिटी डेव्हलप्स युनिटी. गॉट इट. आणखीन सांगा आता ग्रुप बिहेवियर. आता ग्रुपमध्ये असताना आपल्याला कोणत्या गोष्टींचा फायदा होतो सांगा. समजा तुमची टीम आहे आणि तुम्ही ग्रुपमध्ये आहात त्याचा किती. वी लर्न मॅनर्स. ओके, लर्न मॅनर्स देअर. नेक्स्ट, ग्रुपमध्ये असल्यामुळे अवॉइड लोनलीनेस राहत नाही.
आणखीन काय ठरतो शिकतो आपण लर्न अ लॉट सोशलिझम येतं आपल्याकडे सोशलिझम वी बिकम सोशल देअर लोनलीनेस नॉट देअर ओके फिटनेस अँड स्टॅमिनामध्ये गेम आणि स्पोर्ट्सचा काय फायदा होतो कम ऑन टेल मी फिटनेस फिजिकली आपण फिट राहतो फिजिकली फिट हाईट स्टॅमिना इन्क्रीज सो इन्क्रीज हाईट अँड स्टॅमिना त्याच्यामुळे काय होतं रोगराई वगैरे आजारी होत नाहीत होय की नाही सो कीप अवे फ्रॉम इलनेस ह्या थिंग्स ॲड करायच्या नेक्स्ट किलर इन्स्टिंक्ट काय प्रकार असतो सांगते मी किलर इन्स्टिंक्ट म्हणजे आपल्यामध्ये एक प्रकारचं ॲट एनी कॉस्ट अचिव्हिंग द सक्सेस हे जे फील असतं त्याला किलर्स इन्स्टिंक्ट म्हणतात आता त्यामध्ये सांगा बघू किलर्स इन्स्टिंक्टला काय काय सांगता येईल ॲट एनी कॉस्ट यू वॉन्ट द सक्सेस सो व्हॉट विल यू राईट हिअर किलर्स इन्स्टिंक्टला सांगा तुम्ही बघितले असतील फुटबॉल मॅचेस बास्केटबॉल मॅचेस क्रिकेट ॲट एनी कॉस्ट त्यांना गोल करायचा असतो ते जे इन्स्टिंक्ट असतं त्यांचं हाऊ इट विल बी हेल्पफुल फॉर द प्लेयर सांगा बघू हां इट डेव्हलप्स सेल्फ एस्टीम हा एक सगळ्यात फायदा आहे नेक्स्ट हां सांगा लर्न्स टू कंट्रोल इमोशन्स हे सगळ्यात महत्त्वाचं असतं आणि वी बिकम रेडी टू ॲक्सेप्ट फेल्युअर ऑल्सो म्हणजे फेल्युअर पचवणं फार अवघड असतं असं म्हणतात सो वी लर्न टू ॲक्सेप्ट फेल्युअर गॉट इट सो इन दिस वे यू हॅव टू डेव्हलप एनी क्वेश्चन जरी दिला एक्झाममध्ये तर पुट अ क्लिअर वी कॅन से सेंट्रल आयडिया इन मिडल नोट डाऊन द पॉइंट्स गिवन बाय देम and then you have to develop these tweaks related to that point. Got it? This much only about the mind mapping. So you also try some more questions. You will get the idea of it. Thank you.